ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। माहूर तालुक्यातील मौजे गोंडवडसा येथील राष्ट्रीय महामार्गावरती माहूर किनवट रोडच्या बाजूला शेत सर्वे नंबर 128, शेत सर्वे नंबर 122 मध्ये जाण्यासाठी गट क्रमांक 128 आणि कॅनल यांच्या मधनं दक्षिण उत्तर, त्यानंतर गट क्रमांक 121 आणि 128 यामधनं पूर्व पश्चिम आणि नंतर गट क्रमांक 121 आणि 127 यांच्या बांधावरनं उत्तर दक्षिण दिशेनं 8 फूट रुंदीचा गाडी रस्ता खुला करण्यात यावा म्हणून माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांचे आदेश होते। त्यानुसार 26 मे रोजी मौजे गोंडवडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड इथे माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांच्या आदेशानुसार गट क्रमांक 122 ला जाण्यासाठी असलेल्या सार्वजनिक वहिवाटेच्या रस्त्याबाबत प्रत्यक्षस्थळी पाहणी आणि कारवाई करण्यात आली आहे। या ठिकाणी सार्वजनिक वहिवाटीचा रस्ता असून रस्ता मोकळा करून देण्यासाठी माहूर तहसीलचे नायब तहसीलदार सूर्यवंशी मॅडम तसेच सिंदखेड सजाचे मंडळ अधिकारी बुरकुले, ग्राम महसूल अधिकारी दयानंद येरडलवार हे त्या ठिकाणी आले होते। परंतु या कारवाईच्या वेळी गैर अर्जदार महिला सदर रस्त्याच्या ठिकाणी रस्ता देण्यास त्यांनी अडवलं। त्यामुळे संबंधांना पुढील मुदत देण्यात आली आहे आणि पुढील मुदत देऊन आदेशाप्रमाणे गट क्रमांक 122 ला जाण्यासाठी सदर सार्वजनिक वहिवाटीचा रस्ता खुला करून देण्यात येईल असे पंचांच्या समक्ष नोंदवण्यात आला आहे। तर यावेळी नायब तहसीलदार सूर्यवंशी मॅडम, सिंदखेड सजाचे मंडळ अधिकारी बुरकुले, ग्राम महसूल अधिकारी दयानंद येरडलवार तसेच महसूल सेवक मेश्राम, सिंदखेड पोलीस ठाण्याचे होमगार्ड यांच्यासह पंचमध्ये शेख अहमद शेख महबूब, उपसरपंच शौकत अली शेख, माजी उपसरपंच अमजद खान पठाण, अब्दुल गफार, शेख अमीन, शेख मुजमिल, शेख जाबीर तसेच शेख अहमद, शेख अन्सार यांच्यासह शेतकरी, गावामधील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। पडसा येथील शेत सर्वे नंबर 122 मध्ये जाण्यासाठी 122 मध्ये जाण्यासाठी गट क्रमांक 128 च्या मधून पूर्व पश्चिम व दक्षिण, नंतर गट क्रमांक 121 व 127 मोकळा करण्यासाठी आम्ही मान्य तहसीलदार महोदय यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी, तलाठी आणि नायब तहसीलदार आलो असता तर गट नंबर गट नंबर 122 सामायिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांची आई, काय त्यांचं नाव होतं, जबीनबी शेख यांनी रस्ता अडविलेला आहे। त्यांचे भाऊ, त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ सुद्धा संरक्षणासाठी आलेले आहेत। जर शेतामध्ये गेले तर मी माझ्या जीवाचं काही करू शकते तुमच्या समोर, अशी ते वाक्य वापरत आहेत। प्रक्रिया पुढील तारीख घेऊन काय होतंय, मान्य महोदयाची, तहसीलदार महोदयाची पुढील तारीख जे देतील त्यानुसार आम्ही परत रस्ता खुला करून देण्यासाठी येतो। मौजे गोंडवडसा इथे आम्ही सर्वजण शेतकरी सर्वे नंबर 123, 122 रस्त्यासाठी आले होते आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा आम्हाला रस्ता मोकळा देणार आहे। नायब तहसीलदार साहेब आले होते पण आमचा रस्ता मोकळा नाही झाला। तहसीलदार साहेबांना विनंती आहे की आमचा हे रस्त्याचा हे मार्गी लावा। मौजे गोंडवडसा शेत सर्वे नंबर 122 में जाने का रास्ता बैलगाड़ी रास्ता तहसीलदार साहब का आदेश है, एसडीएम सर का आदेश है और कोर्ट के भी आदेश है और नायब तहसीलदार मैडम, मंडल अधिकारी और तलाटी सर आए और रास्ता मोकला होया नहीं और जबीना भी गफार शेख इन्होंने बीच में आके अड़थड़ा डाल लिए और रास्ता मोकला करने देते नहीं बोले। और इनके दो भाई भी आए थे साथ में बाहर गांव से और हमारे जीव का कुछ भी कर लेते बोल के बोल रहे हो ना। इस वास्ते नायब तहसीलदार मैडम ने और अगली तारीख देने का बोले और खेत हमारा अभी पड़ी थे। तहसीलदार साहब को विनंती है कि हमारा जल्दी से जल्दी रास्ता मोकला करके दे। मजहर शेख, C24 तास, नांदेड।